नमस्कार. आजचा विषय ऍपलने गार्मिन सारखं व्हावं की स्वतःचं वेगळेपण जपावं. प्रत्येक उद्योजकाने समजून घ्यावी अशी अब्जावधीची बिझनेस स्ट्रॅटेजी. एक मोठा बोर्डरूम, सीईओ टेबलावर बसलेला, समोर दोन स्लाइड्स, एका स्क्रीनवर लिहिलंय ऍपल वॉच इज इक्वल टू वर्ल्ड बेस्ट फिटनेस वॉच. दुसऱ्या स्क्रीनवर ऍपल वॉच इज इक्वल टू वर्ल्ड बेस्ट एव्हरीडे स्मार्ट वॉच. फक्त एका क्लिकवर अब्जावधी डॉलरचं भविष्य ठरणार आहे. आणि गंमत म्हणजे हा निर्णय फक्त ऍपलचा नाही, तुमच्या व्यवसायाचाही आहे. आपण सगळेच एक चूक करतो. समोरचा यशस्वी झाला तर आपणही त्याच्यासारखं व्हायचं. तो नवीन सेवा देतो, आपणही. तो नवीन प्रोडक्ट आणतो, आपणही. तो मार्केटमध्ये गेला, आपणही. आणि मग आपला स्वतःचा व्यवसाय, ओळख गमवायला लागतो. सगळं करायच्या प्रयत्नात आपण ज्या एका गोष्टीत सर्वोत्तम होतो तीच कमजोर होते. एकदा कल्पना करा, स्टीव्ह जॉब आज जिवंत असता आणि कुणीतरी म्हणालं असतं, सर, गार्मिनला टक्कर द्यायची असेल तर ऍपल वॉच पूर्ण फिटनेस वॉच करूया. बहुतेक लोक म्हणाले असते, ग्रेट आयडिया. पण स्टीव्ह जॉब्स कदाचित एकच प्रश्न विचारला असता, लोक ऍपल वॉच विकत का घेतात? रनिंगसाठी की एका छोट्याशा डिव्हाइसवर हेल्थ, कॉल, मेसेजेस, पेमेंट्स, मॅप्स, म्युझिक, इमर्जन्सी फ्युचर आणि संपूर्ण ऍपल इकोसिस्टम मिळवण्यासाठी? तेव्हा लक्षात येतं, लोक फीचर विकत घेत नाहीत, ते अनुभव विकत घेतात. माझ्या एका मित्राचा गारमेंटचा व्यवसाय होता. त्याचे शर्ट्स खूप लोकप्रिय झाले. दुकानदार स्वतः फोन करून माल मागायचे. एका वर्षात त्याला वाटू लागलं, आता शू पण बनवूया, परफ्यूम पण, वॉलेट पण, सनग्लासेस पण. सगळीकडे पैसे गुंतले. नवीन सप्लायर्स, नवीन डिझाईन्स, नवीन मार्केटिंग, नवीन प्रॉब्लेम्स. 6 महिन्यांनी सेल्स वाढले नाहीत. उलट ज्या शर्ट्स मुळे ब्रँड तयार झाला होता त्याचं क्वालिटी कंट्रोल कमी झालं. दुकानदार म्हणू लागले, पूर्वीसारखी क्वालिटी राहिली नाही. त्या दिवशी त्याला समजलं, व्यवसाय मोठा करण्यापूर्वी मजबूत करावा लागतो. आज त्याने पुन्हा शर्टवर फोकस केला. प्रीमियम फॅब्रिक, बेटर डिझाईन, कस्टमर एक्सपिरियन्स. आज त्याच ब्रँडचं नाव घेतलं की लोकांच्या डोळ्यासमोर एकच गोष्ट येते, क्वालिटी शर्ट्स. आणि आता इतर कॅटेगरीज स्वतःहून विकायला लागल्या. आपण समजतो मोठा बिझनेस म्हणजे जास्त प्रॉडक्ट्स, पण इतिहास वेगळंच सांगतो. मोठ्या कंपन्या सगळं करून मोठ्या झाल्या नाहीत, त्या एका गोष्टीत अव्वल झाल्या. मग जगाने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासावर संपूर्ण अंपायर उभं राहिलं. लोक ब्रँड आठवतात कारण तो प्रत्येक गोष्ट करत नाही, तर एक गोष्ट सर्वात चांगली करतो. आज तुमच्या व्यवसायासाठी 3 प्रश्न लिहून ठेवा. ग्राहक तुमच्याकडे सर्वात जास्त कोणत्या एका गोष्टीसाठी येतात? त्या गोष्टीत तुम्ही अजून 10 पट चांगले कसे होऊ शकता? पुढचा प्रॉडक्ट सुरू करण्याआधी तुमचा कोर बिझनेस मार्केट लीडर झाला आहे का? लक्षात ठेवा, महान कंपन्या प्रत्येक संधीचा पाठलाग करत नाहीत, त्या स्वतःची ताकद इतकी मोठी बनवतात की संधी स्वतः चालत येतात. धन्यवाद.